नमस्कार मंडळी, जय अग्रिकोली. कसे सर्व मजेत का? तर स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. सो गाईज, नारळी पौर्णिमेला जायचं आहे आपल्याला. दोन ठिकाणी जायचं आहे. एक नांदिवली कोळीवाड्यात, आपल्या इकडचा एकच कोळीवाडा इथला जवळचा नांदिवली कोळीवाडा. सो तिथे जायचं आहे नारळी पौर्णिमा सण साजरी करायला. सो चला पटापट निघूया. 5 वाजल्यात आणि ट्रॅफिक सुद्धा खूप झालेली आहे आणि कसा बिसा पटापट आवरले. बाकीचे मेंबर्स पुढे थांबल्यात. पटकन चला जाऊया आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा, खूप जास्त मजा येईल तुम्हाला. बाकी काय कसा विषय माहिती आहे का? बाकी पुढे बोलतात. चला लाईक करा पटापट तुम्ही, बाकी बोलू आपण पुढे. चला पटापट. हॅपी रक्षाबंधन भावानो. तुझ्या आईच्या गावात ट्रॅफिक कोणी मारापर्यंत लागले. अरे यार, घरेल बी विसरलो बघ. शपथ खोटा ना अंगत. तिकडे 2 नंबर गेटला गेले. मी 4 नंबरच्या तिथं गावान आलो. गावातलं मग इथं निघायला गेलो तर इथून परत चिचवलीतले आल्या मी. माझी अशी परिस्थिती. चला माझा येईन येता फॉर्च्युनर नको आपली कार नको आपल्याला पोर्शन लागते. बाकी कसा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. रे 4ला जायचं. माझ्या पहिले मग आला तर का आला मग माझं कसलं हे गाणं तो म्हणतो ये नाही तिकडं आपण सांगले का तो त्याच्या पुढे मी त्याला मी नाही घेतले. चल मग चला यायच तर जाऊ. चला जाम वेळ लागले. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला वाटायचं किती अंधार आहे ना, किती नाही हो, पण निवळ 5:15 वाजल्यात. आज सकाळी आवरा ऊन होता. माझ्या भनशी बसल्या ना घरात, अक्षरशः आवरा ऊन त्या आयला हो ना. आता बघ यो, आता ही भाषा तुम्हाला वाटावं यो आता कसं बोलायला ना, आता असं बोलायला लागेल. विषय कसा आहे, कोल्यांचा सण आपल्या आगरी कोल्यांचा, अशीच भाषा बोलायची. जोपर्यंत इतिहास साक्षी आहे आणि साक्षी आहे, इतिहास आणि कलियुग साक्षी राहणार आहे की जोपर्यंत समुद्राला आमचा कोली बांधव नारळ देत नाही तोपर्यंत समुद्र शांत होत नाही. पृथ्वी गोले न या पृथ्वीवर आगरी कोल्याचा एक मोठा विषय काय बोलतात त्याला, गरारा आहे. ही दुनियालाही मोठी आहे. आगरी कोली आहे थोडं, पण रुबाब आणि दर्जा सगळ्यांना वरचं आहे. इतका चिकन दिसतात या टी शर्टची कामाली. या टी शर्ट टी शर्ट उठावं म्हणजे तुझं भाऊ टिकाव भावरा इथे शेट बोलतो मच्छर आमचा आवरा गौरा काय मुखात घ्यायचा ना डेंगो भोजायचा का रे. नमस्कार धन्यवाद. बसा नका, चला निघू. खूप सारे आपल्याला हे करायचे झाले काम खूप आहेत. आम्ही तीनच घालणार आहे. चला तर गाईच आपला भोजा बापू येतो बापू. विषय काय आहे आता थोड्या टायमात कलेश तुम्हाला इथे मोठी कॉमेडी व्हायला आले. 41 मूवी काही तुला बरोबर होत तुझ्या. अरेस माग वीर ए अरे चल ना भैया नको म्हणतो ना विराटले बरोबर ना उपाच आपला. माझं एक टाइम रूप आपला हे भोजेस अरे हा गाई का लावतोय विकी सध्या एक विषय झाला. मी चड्डीला हॉल पाडला ना त्याच्या नाश्ता नाही ना बोलला. नाश्ता बरोबर झाला मोठा तुला कसं लावायचं चड्डीनं टाकली की चड्डीनं बरोबर आहे. मग तू 40 टक्का घ्यायचं बरोबर होतं. त्याच्या अंडरपॅन्ट अरे बोलते अरे बोलते अंडरपॅन्ट 42 ते 40 समजतं तुला.
घालून तुला घेऊ ना बरोबर वाटतं का तू बोडी भारी आहे गाड अशी भरत त्यांचं त्याचं काय लंगोट हे माय एक नंबर होत माया होतं बरोबर घालू का नको हे घाल मग एक नंबर दिसत नाही तर बस जमला तर नाही तसा लगेच मला तयारीन राहिला माझ्या बाबाचा कॉन्टॅक्ट द्यावा याला एक नंबर याला नाही तर आराम बाबा जाऊन न्यायला लागेल बाबाला मी मारीन आराम बाबा खालच्या दर्जीला जेवण जगतं नाश्ता नका निघतं जोर देत घेऊन जांभूल व केल्याची पर अरे अरे एक नंबर कोणीच खाणार नव्हता नाही सत्य बरं कोणीच खाणार नाही इथं एकच खादार माणूस आहे बघ आईने दिले काय आधी तुलाच खाल दिले काय कसं वाटतोय चला आता पुढे दाखवतो कसं काय आहे विषय गोल आहे चला दादा
व्हेज उपवास सोडायला आलोय आम्ही. उपवास सोडणार बंदूक निकाल पिस्तूल निकाल रे पिस्तूल. बरोबर काही बारीतला ना आता सिच्युएशन आलंय मेन सिच्युएशन. गोळ्या खाल्या ना मी. चला अनंत कोडी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला थँक्यू भोजन दादा आम्हाला एवढं सगळ्यांना जेवण दिल्याबद्दल. काही रात्री भोजन दिल्याबद्दल भोजन दादा थँक्यू. आज सगळ्यांना जेवण दिलंस तुम्ही. आम्ही तुझे आभार व्यक्त कसे करू आम्हाला ते कळत नाही. हा यायला छावा मात्रेला आमच्या यांनी सांग गद्दारी कशी केली. गद्दारी केली छावा मात्रे. हो गद्दारी केली ना भावा. एकत्र ट्रेन मध्ये बी सोबत असाच खास तुम्ही ना यार. तुझ्यावर मला तुम्हाला कसं वाटलं तुमच्या आईला काहीच मगाशीचा किस्सा सांगतो तुम्हाला. आम्ही गेलो एक ठिकाणी पाणीपुरी खायला. एका प्लेट मध्ये पाच का 7 पुऱ्या आल्या. यांनी एक घेतली पहिले मी एक खात होतो. यांनी दुसरी बी घेतली. या जीवन शेटणी काय करा एका हातात 5 पाणपुऱ्या घेतल्या. या 5 पुऱ्यांचा बोका यो डायरेक्ट घशान डायरेक्ट डायरेक्ट घशान. बोला माणसाने ना जरा खोटा ना कमी बोलायचा. काही चला यो खोटा बोलत आहे आता. पहिले कामगार सुटला कसं दिसतं बघ कोली बांधव आपला यो पण मस्त मग पाय बाबा कसं काले. चला तर काय चाललेलं आहे घरी. आम्ही आता ब्लॉग इथं चेंज करता. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब पटापट करून टाका. बाकीचं सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या परत एकदा शुभेच्छा. जय हिंद जय आगरी कोली. लव यू ऑल.